आता त्यांच्यावरच नव्हे तर त्या आंदोलनाच्या निमित्तानं सर्वसामान्य माता भगिनीवर लाठीमार झाला असता अजूनही त्याच्याविषयी काही झाले नाही। या सरकारने गोळ्या मारलेल्या होत्या, याचा अजून सरकारने उत्तर दिलं नाही, याच्यातले गुन्हे मागे घेतलेले नाही। निश्चित जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन असेल त्याला जनता पाठिंबा देईल, त्या आंदोलनाचा आम्ही निश्चित आदर करतो। तर आशिष शेलारांनी बोलत आहे की निवडणूक निकालामध्ये ठाकरे गटाचा खालून पहिला नंबर आहे। हा काय हल्ला बोले? आशिष जो मैदानातून पळून गेला, ज्याला उभा राहा म्हणत होते त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं। परवा विनोद तावडेंची मुलाखत आहे की आशिष शेलारांना लोकसभा लढा म्हणून सांगितलं होतं। त्या मैदानातून पळून गेलेला माणूस काय सांगणार, खालून येणार का वरून येणार? आता तुमचंच किती खालून येतंय ते तुम्हीच आता बघा, असं त्यांना माझं सांगणं आहे। दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात वाद दिसून येतोय। आमदार प्रसाद लाड यांचा आक्षेप आहे बूथवर बॅनर लावण्याच्या वाद उभाटा गटाच्या बॅनरवर लाड यांचा आक्षेप त्यांनी घेतलेला निवडणूक अधिकारी आणि पोलिंग अधिकारी यांच्यात समन्वय नाही असं देखील त्यांनी आता योग्य ते निर्णय सक्षम यंत्रणा घेईल। बॅनर लावणं काय लावलं असेल नियमात नसेल तर काढून घेतलं जाईल, त्याला फार मोठा काय वाद थोडी म्हणतात त्याला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बीड जिल्ह्यामध्ये काही जागेवरती बूथ कॅप्चरिंगची घटना घडल्याचा देखील सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत। संभाजीनगरातलाही तसा व्हिडिओ आहे, बीडचाही आहे। त्या बाबतीत मला वाटतं आपले हे पवार यांनी काही भूमिका घेतलेली आहे। निश्चित बीडमध्ये अशा काही घटना घडल्या असतील त्याची चौकशी प्रशासनानं केली पाहिजे। पण यंदाची निवडणूक खूप वेगळी मानली जाते, कारण प्रचारात जे मुद्दे हवे आहेत ते नसून वेगळ्याच मुद्द्यांवर ही पूर्ण निवडणूक रंगली असं वाटत नाही। खरं तर सत्ताधारी पक्षांनी 10 वर्षात काय काम केलं याचा हिशोब या निवडणुकीत दिला पाहिजे होता। ज्या घोषणा 10 वर्षापूर्वी केलेल्या बहुत हो गई महंगाई की मार त्याच्यावर बोलायला पाहिजे। बेरोजगारी 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी रोजगार देणार होतो त्याच्याविषयी बोललं पाहिजे। हर घर छत हर घर जल त्याच्याविषयी बोलायला पाहिजे होतं। आयुष्यमान भारत फसवणूक करणाऱ्या घोषणा, उज्ज्वला योजना, नुसत्या फसवणूक तोंड बोल एवढ्या घोषणा, याचं उत्तर सरकारने देणं अपेक्षित होतं। परंतु सरकार हे सोडून हिंदू मुसलमान POK कोण वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन जाते। ठीक आहे, हे मुद्दे महत्त्वाचे नाही असं मी म्हणणार नाही, परंतु बेसिक मुद्दे जे जनतेशी संबंधित आहे याच्यावर सरकारने चर्चा करण्याची गरज होती। मग सरकार अशा पद्धतीनं वेगळी चर्चा करतं त्याला उत्तर देणं ही विरोधकांची सुद्धा जबाबदारी, त्या पद्धतीनं उत्तर विरोधकांनी सुद्धा दिलेलं आहे। 4 तारखेनंतर महाराष्ट्रात काय चित्र असेल? बिलकुल भारतीय जनता पार्टीचं चंपू कबाळ इथून आवरलं जाणार आणि आमच्यातले गद्दार, आमचे जे 2 राष्ट्रवादी शिवसेनेचे गद्दार आहे यांना तर बिलकुल काही शिल्लकच राहणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे। तेच 45+ दावा करतायत। ते 45 काय ते काही सांगू शकतात। 400 पार म्हणत होते, आता का गुपचूप बसले? आता का गुपचूप बसले? 400 पार कशासाठी लागत होते? संविधान बदलण्यासाठी पाहिजे होतं। त्यांच्याच एका खासदार अनंत हेगडे यांनी केलेलं वक्तव्य आहे आणि म्हणून आता सुद्धा अशा घोषणा देत असतील, परंतु घोडा मैदान जवळ आहे। 4 तारखेला मतमोजणीतून सुस्पष्टपणे सगळ्या गोष्टी होतील। दादा, मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, अशात आचारसंहिता आहे। आता आपल्या निवडणुका संपलेल्या आहेत जवळपास, तर काय वाटतं प्रशासनाने किंवा निवडणूक आयोगाने पुढाकार घेऊन कुठेतरी जनतेला दिलासा दिला आहे? बिलकुल दिला पाहिजे। आजच्या निवडणुका आपल्या संपल्यानंतर प्रशासनाने ज्या ज्या आवश्यक बाबी आहे सगळ्यांशी चर्चा करून, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष सगळ्यांशी चर्चा करून आदर्श आचारसंहिता असावी, परंतु ज्या जनतेच्या आवश्यक बाबी, कारण 4 जून जरपर्यंत आचारसंहिता असली तर आता पाण्याचा तीव्रता सगळीकडे आहे, त्याच्याविषयी प्रशासन जर सगळ्या निवडणुकीत गुंतलेलं आहे ना, अशा वेळेस काही निर्णय घेण्याची गरज आहे। मग या आचारसंहितेमध्ये काही प्रमाणात एक शिथिलता येण्याची आवश्यकता आहे। थँक्यू। एक शेवटचा प्रश्न की जर शिंदे गटाला लोकसभेमध्ये जर काही यश प्राप्त नाही झालं तर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जे आमदार गेले ते जर कमबॅक करीत असेल तर त्यांना तुम्ही पुन्हा एकदा मातोश्रीवर प्रवेश देणार का? बिलकुल नाही। सगळे दोर बंद झाले, त्यांचे सगळे दोर कापून टाकलेले आम्ही। आमच्याकडे नवीन पिढी तयार झालेली आहे, निर्माण झालेली आहे, ती ताकदीनं लढेल, यांना घरी बसवेल। यामिनी जाधव म्हणताय मी जशी विधानसभा गाजवली तशी लोकसभा गाजवणार, यावेळेस माझं विजय
कुठं गाजवली, भ्रष्टाचारानं गाजवलेली आहे. 35 प्रॉपर्ट्या 2-2 वर्षात जमा केल्या. ऐका ते देवेंद्र फडणवीसांचं भाषण, ऐका ते किरीट सोमय्यांनी काय काय आरोप केले होते. भारतीय जनता पार्टीला सांगा म्हणा तुम्ही काय गाजवणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.